नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला खूप साऱ्या अशा उपयुक्त अशा किचन टिप्स सांगणार आहे। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे हे प्लॅस्टिकचे कंटेनर असतात, त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या किचनमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे। हे माझ्याकडे मशरूमचे प्लॅस्टिकचे कंटेनर मिळालेले होते, तर त्यामध्ये मी आता आपला जो लसूण सोलून आपण ठेवणार असतो तो अशा प्रकारे ठेवला तर खूप छान असा राहतो। पॅक बंद ठेवला तर तो खराब होतो, फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा वास जातो, त्यामुळे फ्रीजमध्ये कधीही ठेवायचा नाही। व अशा प्रकारे आपल्या त्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवला तर आपल्याला तो व्यवस्थित असा राहतो आणि पटकन घेता येतो व ते आपल्या झिरो बजेटमध्ये आपले ते भाज्यांचं ऑर्गनायझेशन तयार होतं किंवा मग भाज्या ठेवण्यासाठी हे छान असे उपयोग येतं। यामध्ये तुम्ही अजून काहीही ठेवू शकता, भरपूर असे याचे फायदे आहेत। हिवाळा असो किंवा उन्हाळा, अशा प्रकारे मऊसूत अशी इडली कशी करायची त्याच्यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक्स सांगणार आहे। पीठ आपण जसे आंबवतो तशा प्रकारे आंबवण्यासाठी ठेवायचे व अशा प्रकारे ते साच्यामध्ये भरल्यानंतर फक्त साचा मांडताना भांड्यामधील इडली कुकरमधील पाणी हे छान असं उकळतं पाणी असल्यामुळे आपल्या इडल्या पटकन अशा मऊ शिजतात व मऊ अशा होतात, खूप छान असे होतात। नक्की एकदा ट्राय करून पाहावं, किती छान अशा उकडलेल्या आहेत, अजिबात पाणी बिनी काही वगैरे धरलेलं नाही। ट्रिक कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर आपल्याला जे मेहंदीच्या पुड्या मिळतात त्या पुड्यांचा आपण फेकून न देता काय उपयोग करायचा ते मी दाखवणार आहे। माझ्याकडे अशा प्रकारची ही मेहंदी आहे, त्याला अशा प्रकारची एक झिपलॉक येते, त्याची झिप ही खूप छान असते, त्याचा काय उपयोग करायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। अशा प्रकारे व्यवस्थित अशी त्याची झिप असते, त्यामुळे खूप छान असे त्यामध्ये आपण जर काही भाज्या ठेवल्या तर खूप भारी अशा राहतात। इथे मी आता फ्रोझन वाटाणा केलेला आहे, तर तो साठवण्यासाठी मी या पिशवीचा वापर करणार आहे। पहा कशा प्रकारे छान अशा त्या पॅक व्यवस्थित राहतात व आतमधले प्लॅस्टिकच्या क्वालिटी ही छान असते, त्यामुळे आपली भाजी फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर छान अशी राहते। तुम्ही ह्या पिशव्या मेहंदीची बॅग फेकू देता की काय उपयोग करतात ते नक्की सांगा व तुम्ही अशा प्रकारे ठेवली तर कधीही त्याची बॅग फेकून देणार नाही। मी तर अशा प्रकारे भरपूर असा वाटाणा फ्रोझन करून ठेवलेला आहे। पहा अशा प्रकारे ती पॅक केल्यानंतर अजिबात त्यातील काही वस्तू सांडत नाही किंवा तुम्हाला जर एखादी वस्तू ज्याचा वास जाणार नाही अशी जर वाटत असेल, उदाहरणार्थ वेलची ही, तर तीही ठेवू शकता। पहा अजिबात त्यातून सांडत नाही। त्यानंतर गाजराची साल काढायला खूप साल जाते, तर अगदी कमी साल कशी काढायची ते मी तुम्हाला सांगणार आहे व गाजरही स्वच्छ होतं व सालही निघते। आपण पिलरच्या साहाय्याने काढलं तर खूप अशी साल त्याची निघून जाते, तर आपला जो चाकू असतो तो अशा प्रकारे त्या गाजरवरती घासला म्हणजे त्याची वरची सालही निघून जाते व आपले खूप सारा असं गाजर वाया जात नाही। पहा मी कशा प्रकारे त्याला घासत आहे व आपले गाजरावरची घाण सालही निघून जात आहे। पाहू शकता अशा प्रकारे आता सर्व गाजरवरची साल निघालेली आहे व घाणही निघालेली आहे। भाजीसाठी ओला वाटाणा हिरवागार असा टिकवण्यासाठी काय ट्रिक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। पहा इथे मी भाजीसाठी हा ओला वाटाणा ठेवणार आहे, तर तो अगदी विकत मिळतो तसा हिरवागार कसा राहणार आहे त्याची ट्रिक्स मी सांगणार आहे। तर आपण फ्रोझन वाटाणा कसा करायचा याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी नक्की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, डिटेल व्हिडिओ आहे, तर नक्की पाहून घ्या। पाणी उकळत ठेवलेलं आहे, तर पाणी हिरवागार रंग राहण्यासाठी पाण्यामध्ये 1 चमचा आपली खायची गोड साखर टाकायची, म्हणजे आपल्या वाटाण्याचा हिरवागार असा रंग राहतो। जर तुम्हाला यावरील व्यवस्थित असा व्हिडिओ पाहायचा असेल, त्याचे पॅकेजिंग कसे करायचे, तो कसा ठेवायचा, कसं करायचं, तर त्याचा नक्की माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा व व्हिडिओ कसा वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर आपल्या भाज्या गोड लागू नये यासाठी काय उपयोग करायचा, तर भाजी करताना तुम्ही जर कांदा किंवा टोमॅटो जर न भाजता तसेच वाटले तर त्याचा नक्कीच असा कच्चा व गोडसर वास आपल्या भाजीला येतो, तर तो वास न येण्यासाठी अशा प्रकारे कांदा हा व्यवस्थित छान असा भाजून घ्यावा व टोमॅटोही छान भाजून घ्यावा, म्हणजे टोमॅटोतील आंबटपणा व
कांद्यातील गोडपणा कमी होतो व आपली भाजीला चव छान येते. व आधीच आपण कांदा हे वाटल्यामुळे खूप जास्त वेळही आपल्याला पेस्ट परतायची गरज नाही, पण पेस्ट जरी परतली तरीही आपली भाजीची चव आणखी वाढते. तर ही ट्रिक नक्की करून पहा. तुमच्या ग्रेव्हीच्या भाज्या अजिबात गोड लागणार नाही, अगदी छान अशा चवीच्या होतात. कच्चा कांदा व टोमॅटो वापरले तर आपल्या भाज्या नक्कीच गोडसर अशा होतात. तर ही ट्रिक नक्की वापरून पहा. अगदी कमी तेलामध्ये कांदा व टोमॅटो छान असा लालसर भाजून घ्यावा व वाटून भाजी करावी. भाजी गोड लागणार नाही. पहा, भाजीचा रंग आणि कलरही खूप छान असा आलेला आहे. चव तर विचारूच नका, खूप छान अशी झालेली आहे. ही मी व्हेज कोल्हापुरी केलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचीही लिंक मी खाली नक्की देते, नक्की पहा.